ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, ज्याच अर्थी काल मीरा रोडमध्ये राज ठाकरेंची सभा पार पडली, यानंतर आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. काय तुमची प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या सन्माननीय पोलीस महासंचालकांनी आणि सन्माननीय पोलीस आयुक्तांनी किसी बात की देरी न करते हुए राज ठाकरे पर कार्रवाई की जानी चाहिए। कार्रवाई होने पर ही राज ठाकरे जैसे एलिमेंट्स जो है भाषा के नाम पे किसी को प्रताड़ित नहीं करेंगे, हे आता निक्षूनपणे लक्षात घेतलं पाहिजे। कारण सर्वोच्च न्यायालयाने माननीय अनेक वेळेस सांगितलंय की अशा प्रकारे हेट स्पीच, आता राज ठाकरेचं वेगळं काय सांगण्याची गरज आहे? राज ठाकरेच्या आजूबाजूला जे कॅमेरे लागलेले आहेत त्या कॅमेऱ्याचं नुसतं फुटेज जर बघितलं तर राज ठाकरेची भाषा ही असंसदीय आहे। राज ठाकरेचं बॉडी लँग्वेज, राज ठाकरेचं लोकशाहीला अभिप्रेत वक्तव्य नाही आहे। त्याचबरोबर देशाची अखंडता आणि एकात्मतेला तडा देण्यासारखं भाषा आहे। देशामधील राज्यामध्ये भेद निर्माण करणारं हे वर्तन आहे आणि अशा गैरवर्तनी आणि अशा जुलमी विचाराने बाधित झालेला माणूस, जुलमी विचाराने बाधित झालेला माणूस राज ठाकरे, आणि मला असं वाटतंय की त्यांच्या तोंडून जे काही शब्द उच्चार निघत आहेत ते शब्द उच्चार जे आहेत व्हायलन्स मध्ये कन्वर्ट होत आहेत। कधी सामान्य कष्टकरी असलेल्या टैक्सी वाल्या भावाला, भैया को हमारे तकलीफ हो रही है, राज ठाकरे भैया ये बोलने की इजाजत नहीं है देश हित के विरोध में, ये देश हित के विरोध में बोल रहे हैं राज ठाकरे भैया। आणि म्हणून मला हे म्हणायचं आहे की मुंबई पोलिसांनी कोणताही म्हणजे विलंब न करता राज ठाकरेवर कारवाई केली पाहिजे आणि कायदा संमतपणे राज ठाकरेंना तातडीने अटक केली पाहिजे। माझी विनंती आहे महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना, ज्या प्रकारे ते गुजरातच्या बाबतीमध्ये व्यक्त होत आहेत, ज्या प्रकारे ते विसरून गेलेत राज ठाकरे कि क्या है उनका इतिहास बिहार के बारे में, वो भूल चुके हैं कि क्या? वो याद कर ले वो दिनों को, वो चार पुरखों को कि उनकी अपनी जीवनी, उनकी अपनी क्या कहानी है बिहार से जुड़ी। त्याच्यामुळे मला हे म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मला हात जोडून विनंती आहे की राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करा, राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करा, राज ठाकरे नावाच्या व्यक्तीचा लाड बंद करा। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। हे डोळ्याने दिसतंय काय भाषा आहे पत्रकारांच्या बाबतीत राज ठाकरेची, काय बोलतंय राज ठाकरे पत्रकारांच्या बाबतीमध्ये। हिंदी भाषा हो, भाषा के पत्रकार हो, या अंग्रेजी भाषा के पत्रकार हो, या मराठी भाषा के पत्रकार हो, पता है राज ठाकरे अपना ज्ञान में थोड़ा डाल लो, थोडं बुद्धीमध्ये लक्षात घेऊन पहा। माध्यमांना फोर्थ इस्टेट म्हणलेलं आहे, माध्यमांना फोर्थ इस्टेट म्हणलेलं आहे। माध्यम राज ठाकरे लक्षात ठेवा, तुमची व्यक्तिगत सातबारा तुमच्या नावाने केलेली नाही माध्यमांची, किंवा कोणाच्याच वडिलाच्या नावाने, कोणाच्या बापाच्या नावाने माध्यमांची सातबारा नसते। माध्यम जे दिसतंय ते दाखवतात, माध्यम जे बोललं जातंय ते दाखवतात। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की फोर्थ इस्टेटवर हा माणूस बोलायला निघाला। ढेकन सारखा शब्द वापरतोय हा माणूस, ढेकन सारखा शब्द वापरतोय माध्यमांना। ज्या माध्यमांची पत्रकारिता, या देशाचा इतिहास काय आहे? या देशाचा इतिहास काय? बॅरिस्टर एम के गांधीजींचं कोणत्या भाषेतलं वर्तमानपत्र होतं? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पत्र कोणत्या भाषेमधलं होतं? ह्याची जाणीव आहे। आणि त्यातले त्यात मग उद्धवचं जे हिंदी भाषेतला जो सामना आहे,
त्या पेपरला सुद्धा हीच उपमा आहे का? त्या माध्यमाला सुद्धा हीच उपमा आहे का? हिंदी भाषेतला जो सामना आहे ढेकून नावाची. त्यामुळं मला असं वाटतंय की हे सगळं काही निंदनीय आहे. सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री हिंदीसाठी का पेटले, जर हिंदी सक्ती केली तर आता दुकानं नाही शाळा बंद करू असं सुद्धा आव्हान त्यांनी केलं. बघा, राज ठाकरेंच्या बाबतीत जेवढं बोलावं, जेवढी निंदा करावी, जेवढा त्यांचा निषेध करावा, जेवढं त्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो त्यांच्या वर्तनाच्या बाबतीमध्ये जे काही म्हणजे निषेधार्ह आहे ते कमीच आहे. आणि त्या पुढं जाऊन जी भाषा त्यांनी वापरली काही माध्यमांना, की ते म्हणाले म्हणजे एका माध्यमाचं दुसऱ्या माध्यमावर सांगणं योग्य नाही, परंतु माज घेऊन कोणी अंगावर आलं तर ठेचायचं म्हणजे ठेचायचं. मला सांगा, कुणाचा उन्माद आहे? कुणाची माजलेली भाषा आहे? कुणाची माजलेली भाषा आहे? हे सामान्यपणे अनालिसिस करणाऱ्यांनी कमीत कमी क्रिटिकल अनालिसिस केलं पाहिजे. मला तमाम सर्वच माध्यमांच्या पत्रकारांना सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा भाषेवर वाटले जाणार आहात का? ह्या माणसासाठी स्क्रीन तुम्ही शटडाऊन करणार आहात की नाही? राज ठाकरेला स्क्रीनवर दाखवणं म्हणजे तुमच्या एका सख्या भावाला ढेकून ही उपमा दिलेली आहे. आणि सामान्य हिंदुस्थानियांना हा माणूस माज या भाषेत बोलतो. माज कोणाची भाषा आहे? कोणाची माजलेली भाषा दिसते? आता बास झाला, आता बास झाला, आता बास झाला. लाड बंद करा राज ठाकरेचे. कारण तुम्हाला सांगतो, हे आता देश हितकारक गुणधर्म नाहीयेत राज ठाकरेच्या विचारांचे. हे देशाला, राज्याला, महाराष्ट्राच्या अर्थकारणाला हे हानिकारक आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष असो की कोणताही राजकीय पक्ष असो, काँग्रेस असो, मला तुम्हा सगळ्यांना आव्हान करायचं आहे की राज ठाकरेच्या भाषेचा माध्यमांना ढेकून म्हणून उपमा देणे, माजले आणि अंगावर आले माज ह्या हिंदुस्थानी लोकांना म्हणल्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, सामाजिक संघटना असतील, सिव्हिल सोसायटीज असेल, सगळ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. पत्रकारांच्या बाबतीमध्ये भ्र बोललं. मला आठवतंय काय झालं होतं, एकदा पत्रकारांचं आंदोलन सेना भवनासमोर. तो दिवस आठवा. माध्यम कोणतं आहे ह्यापेक्षा माध्यमांना बटीक राहा, नाही तर मी असं करतो म्हणणारी ही भाषा आहे. माध्यमांनी बटीक होऊ नये, राज ठाकरेच्या या भाषेला बळी पडू नये, अन्यथा हे अपप्रवृत्ती वाढत जाईल. ही अपप्रवृत्ती विचाराची भाषा वाढत जाईल. आणि जर समजा लवकरात लवकर कारवाई होत नसेल तर मला असं वाटतंय की काही सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत, त्याचं वाचन आम्हाला पोलीस आयुक्त माननीय आणि पोलीस महासंचालकांकडे करावं लागेल. आणि आम्हाला सांगावं लागेल की माननीय सर्वोच्च न्यायालय काय काय बोलतंय, काय काय माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. श्रेया सहगलच्या केसपासून ते हेट स्पीचच्या केसपर्यंत किती लिबर्टी असते आणि किती लिबर्टी नसते. डुबा डुबा के मारेंगे म्हणल्याच्या नंतर जर राज ठाकरे आरोपी होत नसेल, राज ठाकरेवर डायरेक्ट FIR होत नसेल, तर मला असं म्हणायचं विनम्रपणे मान्य पोलीस आयुक्तांना की एक गुन्हेगारीची भाषा करणाऱ्या राज ठाकरेला आपण नोटीस देणार आहात. देणार असाल तर लवकरात लवकर द्या. लोकांचा कायद्यावर विश्वास वाढला पाहिजे. तातडीनं संबंधित पोलीस स्टेशननी, ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत डुबा डुबा के मारेंगे किंवा ज्या प्रकारे म्हणजे माज आला आणि अंगावर आले, ज्या प्रकारची भाषा, देश हिताविरोधातली भाषा, मला असं वाटतं की मीरा भाईंदर पोलीस स्थानकाच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा गुन्हा नोंदवला पाहिजे. कायदा संमतपणे राज ठाकरेंना अटक केली पाहिजे. आणि अटक जर आपण अटक केली नाही तर एक लक्षात घेतलं पाहिजे की सामान्य माणूस असुरक्षित आहे. सामान्य माणूस असुरक्षित आहे. सामान्य दिहाडी मजूर असुरक्षित आहे. मला हे म्हणायचं की एका निकालामध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने असंही सांगितलेलं आहे
की जो माणूस फ्रिक्वेंटली पोलिसांचा ताफा घेऊन गुन्हेगारीची भाषा करतो, गुन्हेगारी करण्यास भाग पडतो, तशा माणसाला पोलीस संरक्षणामध्ये गुन्हेगारी करण्याची मुभा आहे का? गुन्हेगाराची भाषा करण्याची मुभा आहे का? त्यामुळं मला असं वाटतंय की राज ठाकरेची जर वरळी डोममधली भाषा असेल, मारल्याच्या नंतर व्हिडिओ करू नये, ते डुबा डुबा के मारेंगे पासून माज आलेल्या शब्दांपर्यंत, माध्यमांना ढेकन म्हणण्यापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भारतीय जनता पक्ष असेल, कोणताही राजकीय पक्ष असेल, मी सुज्ञ संविधानवादी नागरिक म्हणून सांगत आहे की राज ठाकरेला कायदा दाखवा, राज ठाकरेवर कारवाई करा, वाढ बघण्याची गरज नाही कोणाच्या तक्रारीची सुद्धा, असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे डंके की चोट पे सांगितलेलं आहे. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा हिंदीचा डाव आहे. मुंबईला ताब्यात घेऊन गुजरातला द्यायचं दिल्लीचं स्वप्न आहे असं त्यांनी सुद्धा म्हटलं. बघा, देश आहे हा आणि राज्य ही जी आहे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे. राज्य हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे राज ठाकरे. राज्य हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन आहे राज ठाकरे. राज्याच्या सरकारला सबऑर्डिनेट लेजिस्लेचर म्हणलेलं आहे राज ठाकरे. कायदा की नाही अर्ध्या हळकुंडानं पिवळा झाल्यासारखा नसतो राज ठाकरे. देश आहे हिंदुस्तानचं, सिटीजनशिप असते, हिंदुस्तान का नागरिकत्व होता है राज ठाकरे. कोई किसी को रोक नहीं सकता. आणि म्हणून जे तुम्ही आता प्रश्न विचारला की स्पेसिफिकली राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याबाबतीमध्ये मला असं म्हणायचं आहे की राज ठाकरेंचं वक्तव्य जे आहे अनाकालनीय म्हणण्यापेक्षा राज ठाकरेचं वक्तव्य डेलिबरेटली माणसाला तोडण्यासाठी आहे आणि डेलिबरेटली माणसाच्या एकमेकाच्या मनामध्ये घृणा निर्माण करण्यासाठी आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद सर. तर हे तो ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते, व्हिडिओ जर्नलिस्ट नरसिंगसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.